So let's see comparison between potentiometer and voltmeter. Okay. So what is the difference between potentiometer and voltmeter? First is that potentiometer can measure EMF, voltmeter cannot measure EMF. Okay. After that, potentiometer can measure internal resistance, but voltmeter cannot. Voltmeter internal resistance of cell measure करू शकत नाही. पोटेन्शियोमीटर मात्र मेजर करू शकतं. ठीक आहे. Potentiometer is a more accurate device and voltmeter is a comparatively, it is a less accurate device. Okay. पोटेन्शियोमीटर मोर ॲक्युरेट का आहे आणि व्होल्टमीटर कंपॅरेटिव्हली लेस ॲक्युरेट का आहे? काय रिझन सांगितलं मी त्याचं? रिझन इज दॅट व्होल्टमीटरला, पोटेन्शियोमीटरला स्वतःचा सोर्स ऑफ एनर्जी आहे, दॅट इज प्रायमरी सेल किंवा प्रायमरी ईएमएफ. आणि व्होल्टमीटरला स्वतःचा सोर्स ऑफ एनर्जी कुठलाही नाहीये. ज्याची मेजरमेंट करायची आहे त्याचीच एनर्जी तो काय करतोय, वापरतोय. म्हणजे थोडक्यात पोटेन्शियोमीटर इज अ ऍक्टिव्ह डिव्हाइस अँड व्होल्टमीटर इज अ पॅसिव्ह डिव्हाइस असं आपण म्हणू शकतो. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे काय, ज्याला दुसऱ्याच्या एनर्जीची गरज पडत नाही, आणि पॅसिव्ह म्हणजे काय, जो दुसऱ्याच्या एनर्जीवर अवलंबून असतो. ठीक आहे. पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती इझिली आपण ऍडजस्ट करू शकतो. ओके. बट व्होल्टमीटरची सेन्सिटिव्हिटी आपण ऍडजस्ट करू शकत नाही. ओके. पोटेन्शियोमीटरची सेन्सिटिव्हिटी आपल्याला ऍडजस्ट करायची असेल तर काय करावं लागतं, जस्ट RH रिओस्टॅट किंवा वायरची लेंथ वगैरे तुम्हाला ऍडजस्ट करता येतं. बट पोटेन्शियोमीटर हॅज सर्टन डिसएडव्हान्टेजेस ऑल्सो. डिसएडव्हान्टेज काय आहे, इट इज नॉट द डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट. पोटेन्शियोमीटर जे आहे ते डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट नाहीये. का डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट नाहीये? बिकॉज त्याच्यामध्ये आपल्याला जॉकीच्या साहाय्याने नल पॉइंट मिळवावा लागतो, ती बॅलन्सिंग लेंथ मेजर करावी लागते. बॅलन्सिंग लेंथ मेजर केल्यानंतर पोटेन्शियल ग्रेडियंट के काढावा लागतो. ओके. त्याच्यासाठी थोडीशी मेजरमेंट करावी लागते. आणि नंतर मग ईएमएफ, पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल काय आहे, E इज इक्वल टू KL. ईएमएफ इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू बॅलन्सिंग लेंथ. हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. सो पोटेन्शियोमीटर जे आहे त्याला आपल्याला डायरेक्टली रिडिंग मिळणार नाही, ते काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो इट इज नॉट अ डायरेक्ट रिडिंग इन्स्ट्रुमेंट. व्होल्टमीटर इज, बट इट इज डायरेक्ट रिडिंग इन्स्ट्रुमेंट. डायरेक्टली 2 पॉईंट मध्ये व्होल्टमीटर जोडला की त्या 2 पॉईंट मधला डायरेक्टली ते तुम्हाला फीड दाखवतो. त्याच्यामध्ये कुठलंही कॅल्क्युलेशन, मेजरमेंट वगैरे करत बसावं लागत नाही. वन मोर थिंग इज दॅट पोटेन्शियोमीटर कॅन बी ऑपरेटेड बाय अ ट्रेन्ड पर्सन ओनली. पोटेन्शियोमीटर मात्र एखाद्या ज्याला वर्किंग प्रिन्सिपल माहित आहे, मेजरमेंट काय काय घ्यायचे आहे ते माहिती आहे, तोच वापरू शकतो. ओके. सो टू ऑपरेट पोटेन्शियोमीटर मोर स्किल इज रिक्वायर्ड. थोडक्यात म्हणू शकतो स्किलच्या बाबतीत जर आपण विचार केला, टू ऑपरेट पोटेन्शियोमीटर मोर स्किल, सम ट्रेनिंग इज ऑल्सो रिक्वायर्ड, बट इन केस ऑफ व्होल्टमीटर स्किल इज नॉट रिक्वायर्ड. ओके. मोर स्किल इज नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे. डायरेक्टली ते कनेक्ट करून आपल्याला मेजरमेंट करता येते. सो मोर स्किल इज रिक्वायर्ड टू ऑपरेट, मोर स्किल अँड ट्रेनिंग required to operate. And voltmeter, actually not much training or skill is required. Okay, very less. Next point. What is next point? Voltmeter is a portable device. Portable means it can be placed, it requires very small space. म्हणजे त्याला ठेवायला, ऑपरेट करायला खूप कमी जागा लागते. पोर्टेबल डिव्हाइस. बट दिस पोटेन्शियोमीटर इज अ नॉट ए पोर्टेबल डिव्हाइस. इट रिक्वायर्स लार्ज स्पेस. ओके. कारण आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये 8 to 10 मीटर लॉंग वायर असते, 2 to 10 मीटर लॉंग वायर असते, आणि ती काय केलेली असते, 1 मीटरच्या सेगमेंट मध्ये एका मोठ्या वुडन बोर्डवर बसवलेली असते, आणि त्याचबरोबर बाकीची त्याची अरेंजमेंट देखील आहे. So it requires more space. It requires more space, and it is a portable.
So these are the advantages and disadvantages of the voltmeter as well as potentiometer with respect to one another. Okay. आणखी एक इथं सेंटेन्स लक्षात ठेवा. पोटेन्शियोमीटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयडियल व्होल्टमीटर. ओके, पोटेन्शियोमीटरला काय म्हणतो आपण? इज कॉल्ड ॲज potentiometer is called as ideal voltmeter. पोटेन्शियोमीटरला आयडियल व्होल्टमीटर असं म्हणतो. पोटेन्शियोमीटर इज कॉल्ड ॲज आयडियल व्होल्टमीटर. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आयडियल व्होल्टमीटर म्हणजे काय असतं? तर व्होल्टमीटर हॅव्हिंग इनफायनाइट रेझिस्टन्स. ओके, असा व्होल्टमीटर की ज्याचा रेझिस्टन्स जो आहे स्वतःचा, त्याच्या आतमध्ये असणारा रेझिस्टन्स इन्फिनिटी असतो, त्याला आयडियल व्होल्टमीटर असं म्हटलं जातं. ओके, तर व्होल्टमीटरचा जो पार्ट आहे, ॲमीटर म्हणजे काय, व्होल्टमीटर म्हणजे काय, हा मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे तो तुम्हाला जो आता टॉपिक प्रिपेअर करायला सांगितलेला आहे तिथं अगदी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, तर त्या टॉपिकमध्ये व्होल्टमीटर आणि ॲमीटरचा जर स्टडी करायचाच असेल, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर ॲमीटर व्होल्टमीटरचा पार्ट देखील व्यवस्थित बघा. अगदी तिथे व्यवस्थित तो एक्सप्लेन केलेला आहे. ॲमीटर अँड व्होल्टमीटर, इट इज ऑल्सो ए व्हेरी इझी पार्ट. ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा पार्ट खूप इझी आहे, त्याचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम देखील खूपच इझी आहे. ओके, मॅग्नेटिक इफेक्टचा सिनॉप्सिस देखील मी काय करतो तुम्हाला पाठवून देतो.